नमस्कार बाळांनो. इंजिनिअरिंग मध्ये बऱ्याच ब्रांच आहेत आणि मग कोणती ब्रांच घ्यावी, कोणती घेऊ नये, हे प्रश्न ना बऱ्याच विद्यार्थ्यांना आहेत. आता काय झालं की विद्यार्थ्यांचे असे मेसेज पडायला लागलेत की सर ही एक वेगळी ब्रांच आली ती घेऊ का, सर ती सँडविच एक ब्रांच आहे ती घेऊ का. मग हे असे प्रश्न सगळे आहेत. मग ह्या प्रश्नावर बाबा म्हणलं उत्तर काय, एक व्हिडिओ बनवू. हा, आता व्हिडिओ किती मोठा होतोय काय होतोय आयडिया नाहीये. हा, सर्वप्रथम काय तुम्हाला पूर्ण राज्याची इंजिनिअरिंग असेल, फार्मसी असेल, त्याच्या कट ऑफ मोबाईल ऍप मध्ये दिल्यात, प्लस डिस्ट्रिक्ट वाईड तुमच्या जिल्ह्यानुसार पण सांगितलं, जिल्ह्यानुसार कॉलेजची लिस्ट आणि त्याच्या समोर एक कम्प्युटरचा कट ऑफ आहे आणि राज्याचा तर काय सगळाच कट ऑफ दिलाय. ह्या दोन्ही लिस्ट घेऊन तुम्हाला एक लिस्ट बनवावी लागणार आहे आणि तो कशी बनवायची काय आहे याचा व्हिडिओ आपण नंतर बनवू. ओके. तर की इंजिनिअरिंग मध्ये ब्रांच सिलेक्शन सगळ्यात महत्वाचं असतं. की विद्यार्थ्यांना काय चाललंय की एक 10वी झाली, 10वी नंतर 11वी 12वी सायन्स मध्ये अभ्यासामध्ये गुंतले आणि आता कन्फ्युजन क्रिएट झाले की ब्रँच कुठली घ्यायची. कन्फ्युजन कमी नाही आहे, खूप मोठं कन्फ्युजन आहे. आणि एका ब्रँचच्या ना अशा बऱ्याच सब ब्रँचेस आहेत, 7-8 ब्रँचेस सब ब्रँचेस आहेत. कम्प्युटरच्या ब्रँच बघितलं तर 7-8 आहेत, मेकॅनिकलच्या बी 5-6 सब ब्रँचेस आहेत. मग मुलांना कन्फ्युज होतं की नेमकं करू काय, मग ही ब्रँच करायची का. आणि एक हायफाय शब्द पण आलेत आजकाल. हायफाय शब्द म्हणजे एरोडायनामिक्स, एरोनॉटिक्स, एरोस्पेस, नॅनो सायन्स, बायोटेक्नॉलॉजी. मग हे नवीन शब्द आहेत. आता बायोटेक्नॉलॉजी एक 15-20 वर्षांपासून आहे, पण एरोडायनामिक्स, एरोस्पेस वगैरे शब्द आहेत ना हे आहेत. मग मुलांना वाटतं ह्या ब्रांचेस खूप चांगल्या आहेत का, AI ML, AI आणि रोबोटिक्स. मग असं काहीतरी भेल वगैरे मिक्स करून ना एक ब्रांचेस काढल्यात. मग आता ह्यातले ब्रांच कुठल्या करायच्या आहेत, कुठल्या करायच्या नाहीत, हे सगळ्यात महत्वाचं आहे. आता हा व्हिडिओ मध्ये ना काही लोकांना वाईट वाटणार, काही लोक शिव्या घालणार. आता का सांगतोय की मी काही ब्रँचेस बद्दल जे काय सत्य आहे, फॅक्ट आहेत ते सांगणार. काहींना बाबा एक दुसऱ्या ब्रँचेस घेतलेत तिथं ते त्यांना असं वाटतं की मी चुकीचं सांगायला लागलोय. जे आहे ते मी फॅक्ट सांगतोय. असं नेहमीच काय सांगणार नसतो, कारण नेहमी मी फॅक्टर बोलतोय आणि बऱ्याच जणांना ते वाईट वाटतं. आता व्हिडिओज बनवायचे कशासाठी असतात की कन्फ्युज करायला नको, कन्फ्युजन दूर व्हावं म्हणून. तर सर्वप्रथम ब्रँचेस बद्दल 3 सिलेक्शन्स असतात. फार्मसी वाल्यांचं सोपं आहे हो, बी फार्मसी आहे चला संपलं. इंजिनिअरिंग वाल्यांच्या ढीकभर मोर दॅन 50 ब्रँचेस, 54 to 56 ब्रँचेस आहेत इंजिनिअरिंग मध्ये आणि त्यातल्या 15-20 ब्रँचेस बऱ्यापैकी सगळीकडे चालतात. आज पण 50% सीट इंजिनिअरिंगच्या कशाच्या आहेत, 50% पेक्षा जास्ती कम्प्युटर इंजिनिअरिंगच्या रिलेटेड आहेत. म्हणजे काय, 50 ब्रांचेस एका साईडला सगळे विद्यार्थी आणि एक ब्रांचचे विद्यार्थी एका साईडला, अशी कंडिशन झाले. मग की आता ब्रांचेस, आता मुद्दा काय की बाबा ब्रांचेस कुठल्या आहेत. ब्रांच सिलेक्शन करतोय ना आपण, तर मी 3 गोष्टींमध्ये हा व्हिडिओ डिवाइड करतोय. 3 पॉइंट पाडलेत. पहिला, कोणत्या ब्रांचेस घेऊ शकता, म्हणजे तुम्ही बिंदास तुमचं ठरलंय की बाबा हे फायदे आहेत तोटे आहेत ते बघून. हा, कोणकोणत्या ब्रांचेस आहेत, एक 6 मेजर ब्रांचेस ज्या आहेत ना त्याचे व्हिडिओ मी बनवलेत. प्लेलिस्ट आहे बघा. आता काय करा, प्लेलिस्टला चला, इंजिनिअरिंग ब्रांचेस म्हणून एक प्लेलिस्ट बनवले, त्याच्यात 6च्या 6 ब्रांचेस आहेत, त्याचे फायदे आहेत तोटे आहेत त्या ब्रांचेसचे, ते पाहून घ्या. म्हणजे थोडं आणखीन सोपं जाईल. म्हणजे इथं तुम्ही कुठली ब्रांच घेऊ शकता, हा पहिला पॉइंट माझा. कोणत्या ब्रांच घेतल्या तरी चालतील, म्हणजे काय, ह्या ब्रांचेस घेतल्या तरी काय फरक नाही पडणार आहे. थोडेशा डिटेल आपण त्याच्यावर बोलू. सगळ्यात महत्वाचा ना हा पॉइंट आहे बघा इथं, ह्या ब्रांचेस घेऊच नाहीत का, म्हणणार मी घेणार आणि चांगलं करणार आहे. तिथं जॉब लागण्याचे चान्सेस कमी आहेत आणि त्याचे ऑप्शन्स पण खूप आहेत दुसरीकडे. म्हणजे काय ऑप्शन्स खूप आहेत, म्हणजे ती ब्रांच केलीच पाहिजे असं नाही, त्या ब्रांचेस ह्या सब ब्रांचेस आहेत, त्याच्यापेक्षा मेन ब्रांचेस इकडे आहेत ना. म्हणजे हा व्हिडिओ मी 3 पार्ट मध्ये, कुठला, ज्या ब्रांचेस घेतल्या तरी चालतील, ठीक आहे, म्हणजे घेऊ शकता बिंदास, घेतल्या तरी चालतील, म्हणजे काय मोठं नुकसान होणार नाही काय नाहीये. आणि तिसरा पार्ट आहे आपला की घ्यायच्याच नाही आहेत ब्रांच. हे 3 पार्ट आहेत. सर पहिला की आपल्या ब्रांचेस घेऊ शकता, ह्या कोर ब्रांच, मेन ब्रांचेस. आता कोर ब्रांचेस म्हणजे सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल येतात. आता ह्या 5 ब्रांचेस आहेत आपल्याकडे. कुठल्या कुठल्या ब्रांचेस बघा, कम्प्युटर सायन्स किंवा कम्प्युटर इंजिनिअरिंग आपण त्याला म्हणू, दुसरी मेकॅनिकल, तिसरी सिव्हिल, चौथी इलेक्ट्रॉनिक्स आणि 5वी इलेक्ट्रिकल. म्हणणार हे केमिकल वगैरे कुठे आहे बाबा, आहे ते पुढे बघू. ह्या 5 मेन ब्रांचेस मी म्हटल्यात. मग ह्यामध्ये विद्यार्थ्यांचं कन्फ्युजन आहे की कुठली ब्रांच मी घ्यायला पाहिजे. आता ह्यांचे सगळे व्हिडिओ अवेलेबल आहेत, प्रत्येकाचे व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. आणि आता मी 5-1 मिनिटात 10 मिनिटात इथं समरी देतो की बाबा ह्या ब्रांचेस काय शॉर्ट फॉर्म मध्ये. कारण का प्रत्येक व्हिडिओ बघितल्यानंतर काही विद्यार्थ्यांना त्याचे तोटेच वाटतात, काही जणांना चांगलेच वाटले. आता मग हे सगळं एकत्र आणून, कम्प्युटर सायन्स आणि कम्प्युटर इंजिनिअरिंग, पगार ढीग, वादच नाहीये,
खूप पुढे जाणारी ब्रँच आहे. भारतात सगळ्यात जास्ती जॉब कॉम्प्युटर बद्दल आहेत. सुरुवातीचे पगार पण चांगले असतात, इन्क्रीमेंट पण चांगल्या होतात, इथं काय वाद नाही. याच्यामध्ये आता सब ब्रँचेस खूप आलेत, AI, ML, डेटा सायन्स वगैरे सगळं आलंय. मग ज्या विद्यार्थ्यांना ह्या ब्रँचला जायचंय त्यांनी बिनधास्त ऍडमिशन्स घ्या. हायेस्ट मेरिट पण इथंच लागतात, म्हणजे सगळ्यात जास्ती कट ऑफ आहेत ते. हे झालेले डिसएडव्हान्टेजेस मध्ये. माझ्यासाठी इथले काय बाबा डिसएडव्हान्टेज पण माहिती पाहिजेत ना. जे विद्यार्थी की एकाच जागी बसून काम करायची इच्छा नाही, नेहमी त्यांना अपडेट व्हायची इच्छा नाही, म्हणजे काय, कम्प्युटर इंजिनिअरिंग झाला, तुमच्याकडे एक लॅपटॉप दिलाय, मग तुम्ही वर्क फ्रॉम होम कराल, ऑफिसला जाऊन कमीत कमी 8 ते 10 तास तरी काम आहे, 10 तास पकडा. काही काही वेळा 12 तास 14 तास प्रोजेक्ट संपवायचं असते त्यावेळी करतायत काम. मी पाहतोय की माझे काही मित्र आहेत की म्हणतात बाबा रश आहे, काम खूप आहे, करावं लागतंय. मग हे काम फक्त बसून आहे एका जागी, मग तुम्ही घरी बसलेला असाल किंवा ऑफिसमध्ये असाल. मग असे काही असतात की कॅरेक्टर्स की बाबा त्यांना आवडतच नाही. एक्झाम्पल मीच, मला एका ठिकाणी 10 आणि 12 तास पूर्ण आयुष्य बसून करायला आवडणार नाही. मग मी त्या ब्रँचला जायचं टाळलं. ठीक आहे, ब्रँच मिळत होती पण नाही बाबा गेलो, कारण आपल्याला ते नाही जमणार होतं. मग असे असाल, प्लस नेहमी अपडेट राहावं लागतं. म्हणजे जर काही दिवसांनी समजा एखाद्या प्रोजेक्टनं एक 6 महिन्यांचा, वर्षाचा, 2 वर्षाचा प्रोजेक्ट असेल, तो प्रोजेक्ट झाला की तुम्हाला नवीन अपडेट. म्हणजे आज जी टेक्नॉलॉजी शिकायलाय ना ती 4 वर्षांनी असणार आहे का? नाही आहे. 2 वर्षामध्ये सगळं बदलायला लागलंय. मग तुम्हाला नवीन गोष्टी शिकाव्या लागतील. म्हणजे तुम्ही 50 वय जरी झालं तर तुम्हाला नेहमी अपडेट राहावंच लागेल. आज जे नॉलेज घेणार आहे ते नॉलेज तुम्हाला तुमच्या वयाच्या 50व्या वर्षी चालणार नाहीये. म्हणजे तुम्हाला नेहमी 1-2 वर्षांनी अपडेट राहावं लागेल. हा, तुम्ही स्विच केलं, कोण म्हणेल मी मॅनेजमेंट मध्ये जाईन, मी दुसरा काय बिझनेस काढेल, ती वेगळी गोष्ट आहे. पण याच ब्रँच मध्ये राहायचं असेल तर तुम्हाला अपडेट होत राहावं लागेल, एका ठिकाणी बसून काम करावं लागेल. हे आहेत फायदे. मी सांगितले, चांगली सगळ्यात जास्त नोकऱ्या आहेत, पैसे खूप आहेत, चांगल्या पद्धतीचे इन्क्रीमेंट होतात, हे आहेत. दुसरं मेकॅनिकल. मेकॅनिकल काय की बाबा कोर ब्रँच, सेकंड ब्रँच येते. इथं मेकॅनिकल मध्ये खूप मोठ्या ब्रँचेस आहेत. काही विद्यार्थ्यांना असं वाटतं की मेकॅनिकल म्हणजे फक्त गाड्या, नाही आहेत. रेफ्रिजरेशन आहे. आता रेफ्रिजरेशन म्हणजे तुम्ही त्यामध्ये काय कराल, फ्रीज, एसी येतात. फक्त ऑटोमोबाईल म्हणजे आयसी इंजिन रिलेटेड नाही आहे. बॉयलर, थर्मल पॉवर प्लांट, खूप मोठी मेकॅनिकल ब्रँच ह्या खूप मोठ्या आहेत. त्याच्यामध्ये 3 मेजर ब्रँचेस केलेत. डिझाईन म्हणजे हे ऑफिसमध्येच एसी मध्ये बसून काम केल्यासारखं, कम्प्युटर इंजिनिअरांसारखं, ही एक ब्रँच येते. थर्मल, हे ऑफिसमध्ये पण जॉब मिळतो इथं किंवा साईट वरती पण. प्रोडक्शन म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग, हे तुम्ही इथं बरेच टाईप आहेत. मग शॉप फ्लोअर असेल, फाउंड्री असेल, हे असेल. मग इथं ही एक ब्रँच आहे. मेकॅनिकल ब्रँच गव्हर्नमेंट सारखे आहे, एकदा लागला हळूहळू पगार वाढेल पण तुम्हाला काढून टाकणार नाहीये. इथं कम्प्युटरला कसं असतं, ले ऑफ आले 5-5, 10-10 हजार, 2-2 हजार निवांत विद्यार्थ्यांना, म्हणजे जे एम्प्लॉई असतात, काम करणारे इंजिनियर, त्यांना बाबा काढून टाकलं जातं. ले ऑफ. तुम्ही बघितले ना, रेसेशन आले, बऱ्याच जणांचे जॉब गेले, हे ऐकताय ती. हे इथं मेकॅनिकल सारख्यांना काही नसतं. कारण एकदा का एक्सपिरियन्स झाला, 3-5 वर्ष जर तुमचं झाला एक्सपिरियन्स, तर तुम्हाला पगार पण खूप चांगले मिळत आहेत. आणि तिथं बाबा सेफ्टी थोडी चांगल्या पद्धतीची आहे. म्हणजे जावा उद्यापासून येऊ नका असं होणार नाहीये. हा, पगार सुरुवातीचे कमी मिळणार. हा, काय म्हणतात इलेक्ट्रिक वगैरे यायला लागल्यात. इलेक्ट्रिक गाड्या जरी यायला लागल्या ना, पूर्ण ऑटोमोबाईल इंडस्ट्री भारताची काय बदलणार नाहीये ना. आणि इलेक्ट्रिक गाड्यांचं आणि त्या 4 व्हीलरचं ते काय फ्युचर आहे कुणाला नाही माहित. त्याच्यावर बोलत पण नाहीये मी, सध्याची कंडिशन काय चालले. कारण ते यायला वेळ लागेल. आणि फक्त तेवढंच कुठं घेऊन बसलं, ऑटोमोबाईल म्हणजे मेकॅनिकल नाही, हे पहिलं लक्षात ठेवा. नंतर सिव्हिल. सिव्हिल बाबा आपलं प्रेम आहे, जे मिळालं नाही मला. म्हणजे वाटलं मला, कंडिशन होती की जसं पुढे झालं, इंजिनिअरिंग झालं, काही आयुष्यामध्ये काही गोष्टी शिकलो, पुढे गेल्यानंतर कळालं की बाबा सिव्हिल ब्रँच कळायला पाहिजे होती. हे माझं वैयक्तिक मत आहे. आता का, सिव्हिल मध्ये छोटं मोठं असं काही नसतं, कंपन्या पण खूप मोठ्या आहेत, बिझनेस करायला झालं तर लिमिट नाही. हा, प्रायव्हेट जॉब मध्ये थोडस कष्ट आहे आणि आयुष्यात त्रास आहे. मुली प्रायव्हेट जॉब साठी जाणं थोडस अवघड आहे. हा, स्टील डिझाईन, स्ट्रक्चरल किंवा ड्रॉइंग ह्या रिलेटेड जॉब मिळाला कंपनीमध्ये मुलींसाठी चांगला आहे. पण साईटवर मुलींना जॉब नाही आहे. त्यामुळे गव्हर्नमेंट जॉब किंवा ते डिझाईन टाईपचे जॉब जर करायचे असतील मुलींना तर इकडे जाऊ शकतात. मुलांना म्हणतात की लाईफ नाही आहे सर साईटवर. आता काही बरेच असे विद्यार्थी असतात, सर साईटवर आपल्याला जायला आवडतं, मजा येते, नवीन नवीन लोकांशी भेटायला आवडतं, त्यांनी बिंदास चला. बिझनेस करायचा आहे, बिंदास चला. गव्हर्नमेंट जॉब हायेस्ट इथे आहेत. प्रॉब्लेम काय सांगतो तुम्हाला, की सध्या काय आहे की सिव्हिलला
की जॉब बाबा ज्या पद्धतीने कम्प्युटरला आहेत तसे नाही आहेत, पगार पण कमी आहेत, पण एकदा का सुरुवात झाली आणि तुम्ही त्याच्या आतमध्ये सेटल झाला, लाईफ मज्जानी आहे, म्हणजे काही ताप नाही आहे. कारण सिव्हिल पैशांचा खेळ आहे. थोडंफार पैसे साठवला, बिझनेस मध्ये गेला तर ओळखीतनं 2 घरं जरी बांधला तरी 50-60 हजार रुपये इझिली महिन्याला मिळतात. तिथं काय रोज 8 तास 10 तास जाऊन बसायला लागत नाहीये, निवांत चालतं सिव्हिल वाल्यांचं. हा, तुम्ही फक्त बोलणारे असाल, तुम्ही लोकांशी इंटरॅक्ट करताय, लोकांना मिसळून राहता येतंय, तुम्ही येता जाता लोकांची ओळखी वाढवताय, तर इथं तोड नाहीये या ब्रँचला. तुम्ही शांत बसताय, लोकांशी इंटरॅक्शन आवडत नाही, एकटं एकटं राहायला आवडतं, फक्त स्वतःचं काम करायला आवडतं, टीम मॅनेज करणं अवघड जाईल असं वाटतं, तर सिव्हिलला अजिबात जाऊ नये. कारण सिव्हिल मध्ये जे कामगार वर्ग आहे ना, तो काय खूप मोठा शिकलेला नसतो, तर तुम्हाला तिथं ना साम दाम दंड भेद म्हणतात ना बाबा, सगळं वापरून कामं करून घ्यावी लागतात. हाय, तसे विद्यार्थी असतात. आता मी स्वतः जे पर्सनली ज्या विद्यार्थ्यांना ओळखतो ना, मला माहित आहे की बाबा कॅरेक्टर काय काय आहेत ती मुलं, मग त्यांना आपण मुद्दाम सांगतो की बाबा सिव्हिललाच जा, कारण तू तिथं तीर मारणार आहेस मोठा. ओके. देन इलेक्ट्रॉनिक्स आज काय आहे, इलेक्ट्रॉनिक्सच्या कोर कंपन्या भारतात बघितल्या तर थोड्या कमी आहेत, हे मान्यच करावं लागेल. काही म्हणतात नाही 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 कोर कंपन्या खूप आहेत, तुम्ही जाऊन चेक करा की प्लेसमेंट जे काय होतं या ब्रँचेस मध्ये ह्या कोर कंपन्यांना होतं का इलेक्ट्रॉनिक्सच्या, नाही. मॅक्सिमम मुलं कुठं जात आहेत, कम्प्युटरला शिफ्ट होतात. कारण जवळपास 50% सिलेबस ना इलेक्ट्रॉनिक्स किंवा एएनटीसीचा आज कम्प्युटरच्या रिलेटेड आहे. त्यामुळे ही सगळी मुलं प्लेसमेंटला कम्प्युटरला बसतात. म्हणजे ज्या मुलांना कम्प्युटर सायन्स मिळत नाही ना, त्यांचा सेकंड ऑप्शन असतो इलेक्ट्रॉनिक्स किंवा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन. असं काही नाही आहे की तुम्ही कम्प्युटर इंजिनिअरिंगचा आहे विद्यार्थी त्यानं फक्त कम्प्युटरच्या प्लेसमेंटलाच बसायचं नाहीये. कोणत्याही ब्रँचचे विद्यार्थी कम्प्युटरच्या प्लेसमेंटला बसू शकतात, हा क्लिअर करा. तुम्ही मेकॅनिकलला आहे, सिव्हिलला आहे, जाऊ शकताय कम्प्युटरच्या कंपनीमध्ये, हे डोक्यात ठेवा. मग इलेक्ट्रॉनिक्सच्या काही कोर कंपन्या येतात, तिथं जॉब मिळते, नाही आले बाकीचे विद्यार्थी इथं शिफ्ट होतात. इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रिकल मध्ये प्रायव्हेट थोडेसे जॉब कमी आहेत. जे विद्यार्थी गव्हर्नमेंट जातात, म्हणजे एमएससीबी असेल किंवा बाबा इथं ग्रीड असेल, पॉवरच्या रिलेटेड जे काय असतील, तर तिथं ज्या विद्यार्थ्यांना गव्हर्नमेंट जॉब पाहिजे ते जातात. मग काही विद्यार्थी बाबा फक्त मी सर गव्हर्नमेंट जॉब मला इलेक्ट्रिकल मधला पाहिजे म्हणून मी ब्रँच घेतले, अशी पण असतात. पण इलेक्ट्रिकलच्या कंपॅरेटिव्हली जॉब कमी आहेत. म्हणजे काय होतं की प्रायव्हेट कंपन्या ज्या पद्धतीनं कम्प्युटरला येतात, मेकॅनिकलला येतात, सिव्हिलला येतात, त्या पद्धतीने इलेक्ट्रिकलला नसतात. त्यामुळे थोडंसं विचार करा. गव्हर्नमेंट जॉब मी 2 ठिकाणी सांगतोय, एक तर इलेक्ट्रिकल, सिव्हिल, मेकॅनिकलला पण आहेत, रेल्वे वगैरे बरेच आहेत, पीडब्ल्यूडी. आता पीडब्ल्यूडीच्या वगैरे थोड्याशा जागा कमी झाल्यात कंपॅरेटिव्हली, ज्या आता सिव्हिलच्या असतातच तिथं. गव्हर्नमेंट जॉब 3 ठिकाणी असतात, मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रिकल. सगळ्यात जास्त गव्हर्नमेंट जॉब सिव्हिलला असतात, त्याच्यानंतर मेकॅनिकल आणि त्याच्यानंतर इलेक्ट्रिकल. इलेक्ट्रॉनिक्सचे जे काही विद्यार्थी असतात ते मॅक्सिमम मुलं कम्प्युटरकडे स्विच होतेली दिसतात आणि थोडे कोर कंपन्या भारतामध्ये येणारे कमी आहेत. असं नाही की येतच नाहीत, येतात पण कमी आहेत. कम्प्युटर सगळ्यात जास्त नोकऱ्या आहेत, जॉब आहेत, जॉब मधले जे काय पगार आहेत इनिशियल ते पण खूप आहेत. फक्त डिसएडव्हान्टेजेस जे सांगितले ते तुम्हाला ह्या 5 ब्रँचेस मधल्या करायच्या आहेत, बिंदास्त करून टाका. म्हणजे खूप मोठा इश्यू नाही आहे, तुम्ही ह्यातल्या कुठल्याही ब्रँच मधून कम्प्युटरला जाऊ शकता. हा, असं नाही कम्प्युटरवाला मेकॅनिकल सिव्हिलला नाही जात आहेत. सो तुम्ही कुठल्याही कंपनीमध्ये जायचं असेल तर ह्या बऱ्यापैकी ह्या ब्रँचेस आहेत, तुम्ही जाऊ शकता. ह्या कोर ब्रँचेस मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रिकल आणि ह्या 2 आता सध्या फॉर्म मध्ये असणाऱ्या ब्रँचेस आहेत. ह्या 5 ब्रँचेस घ्या. घ्यायची इच्छा आहे, ठरलंय तुमचं, कारण आहेत, ह्याची डिटेल व्हिडिओ पण बनवली. ओके, त्या व्हिडिओमध्ये बघा. आता पुढचा पॉईंट, दुसरा पार्ट. ठीक आहे, ब्रँच घेतली तर चालेल. म्हणजे काय, ज्या ज्या विद्यार्थ्यांना कम्प्युटर मिळत नाही, कम्प्युटर सायन्स किंवा कम्प्युटर इंजिनिअरिंग मिळत नाही, ते विद्यार्थी काय म्हणतात, मी आयटी घेऊ का, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, डेटा सायन्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, किंवा काही ठिकाणी फक्त मशीन लर्निंग असेल. ह्या सगळ्या ब्रँचेस ना ऑलमोस्ट एकसारख्याच आहेत कम्प्युटर सायन्सच्या. म्हणजे काय झालं, कम्प्युटर सायन्सच्या आज कॉलेजांमध्ये इनटेक 180 120 तर नॉर्मल झालाय. मग ते काय तिथं ब्रँचला परमिशन मिळत नसतील तर ते सगळे हे ब्रँचेस काढायला लागलेत. म्हणजे प्लेसमेंटला ज्यावेळी कंपन्या येणार आहेत ना, त्या कम्प्युटर सायन्स बरोबर ह्या ब्रँचेस सगळे विद्यार्थी तिथं बसणार आहेत. म्हणजे असा काय वादच नाही आहे की यामध्ये केलं तर ते कम्प्युटर सायन्सला नाही जात आहेत. आता तू म्हणतात सर ही ब्रँच हलकी आहेत का, नाही आहे, ऑलमोस्ट सेम आहेत. 1-2 सब्जेक्टचा फक्त फरक ठेवलाय. फक्त बऱ्याच मी 99% कॉलेजांनी
कम्प्युटर सायन्सची परमिशन मिळत नाही पुन्हा आता वाढवून, म्हणून ह्या ब्रँचेस काढल्यात आणि मुलांना काहीतरी वेगळं सांगावं. आता सांगितलं कम्प्युटर सायन्स 500 जागा आहेत, तर मुलं ऍडमिशन घेताना विचार करतील ना. आता मुलं काय म्हणतात, कम्प्युटर सायन्स मला नाही आवडत, मी एआय ला जातो, एआयचा जमाना येणार आहे, आयटी मध्ये जातो, किंवा हे डेटा सायन्स खूप आहे, हे असं काहीतरी कन्फ्युजन क्रिएट झालेलं आहे. हे ब्रँचेस ह्या ना आयआयटी किंवा एक स्पेशलाइज 2-4 कॉलेजेस आहेत, तिथं ना स्पेसिफिक सिलेबस आणि तिथं वेगळ्या पद्धतीने हे शिकवलं जात आहे. पण मॅक्सिमम 99% कॉलेज काही फरक नाहीये, 1-2 सब्जेक्टचा फक्त फरक आहे, आणि तो पण पुस्तकी सिलेबस, की ज्याचा ऍक्च्युअल प्रॅक्टिकल काय घेतात काय नाही हे आता जे करणारे विद्यार्थी आहेत ना, फर्स्ट सेकंड इयर थर्ड इयर किंवा लास्ट इयरला आलेले, त्यांना विचारा की बाबा हे नेमकं वेगळं काय शिकवतायत का. हा फरक आहे. येणाऱ्या कंपन्या ह्या सगळ्यांना बसू देतात, त्यामुळे तुम्हाला कम्प्युटर सायन्स मिळत नाही तर ह्या ब्रँचेसला. काही कॉलेजेस असे आहेत की जिथे कम्प्युटर सायन्स ब्रँच नाही पण आयटी आहे, सांग कट ऑफ लागते 97-98%, असं पण आहे, प्लेसमेंट पण खूप चांगले आहेत. ठीक आहे. आता ह्या 2 ब्रँचेस केमिकल आणि टेक्सटाईल, ज्या ज्या मुलांचं बिझनेस आहेत घरी तर ती केमिकलला जातात बिंदास, चला, कारण बिझनेस केमिकल रिलेटेड, फर्टिलायझर रिलेटेड आहे त्यांचा, किंवा फार्मा रिलेटेड आहे, तिकडे चला. आयसीटी मिळतंय मुंबईचं कॉलेज तर बिंदास चला, प्लेसमेंट खूप चांगला आहे. केमिकल बद्दल जायचं तर तुम्हाला ऍडमिशन घ्यायला आहे ना, तर तिथं विचार करा की चांगल्या पद्धतीनं तुम्ही डिटेल अनालिसिस करून तिथं घुसणार आहे, आणि ज्या कॉलेजमध्ये प्लेसमेंट आहे तिथंच चला, नाही तर केमिकलला अडकणार बाहेर जाऊन. काय होतं, अशा फालतू कॉलेजमध्ये कुठेतरी गेला जिथे प्लेसमेंट नाही आहेत, मग तुम्ही अडकला. एक तर केमिकलची कॉलेजेस कमी आहेत बघा. आता तुम्ही म्हणा सर कॉलेज कमी आहेत म्हणजे जॉब चांगलं लागणार की हो. कॉलेज कमी आहेत ह्याचा अर्थ पण तोच आहे ना की जॉब कमी आहेत. आता तुम्ही बघा कम्प्युटर सायन्सचे जॉब जास्त आहेत, म्हणजे कॉलेजांचा इंटेक कमी आहे का, नाही, ढीगभर. जर वर्षी का इंटेक वाढायला लागलाय, ह्या वर्षी तर अजून वाढेल. म्हणजे जिथं मागणी आहे ना, कॉलेज अशा पटाटा तिथं ब्रँचेस वाढवते. म्हणून म्हणलं ना मी, मोर दॅन 50% आज इंजिनिअरिंगच्या सीट ज्या काय भरल्या जातात त्या कम्प्युटरच्या रिलेटेड ब्रँचला जातात. उरलेल्या सगळ्या ब्रँच एका साईडला आहेत, आणि त्यांच्यापेक्षा जास्ती कम्प्युटरच्या जागा आहेत. का? जॉब मिळत होते मागच्या 2-3 वर्षात बघा. हा, आता ह्या वर्षीचा किंवा मागच्या वर्षीचा प्लेसमेंट थोडेसे खाली आलेत, जसे कोविड 21-22 ला वगैरे झालं ना, तसं नाही आहे. हे मान्य करावंच लागेल, कॉलेजांचा डेटा पण पाहावा लागेल, पण तरी जागा जास्त आहेत. मग जास्त आहेत म्हणून जातात. काही ठिकाणी काय म्हणतात की बाबा आमची ब्रँच आमच्याच ठिकाणी, आमच्या 2-4 कॉलेजला आहे, म्हणजे तिथं प्लेसमेंट होणार ह्याची गॅरंटी नाही आहे. तुमचं नॉलेज क्लिअर आहे, तुम्हाला का जायचं आहे हे फायनल आहे, बिंदास घेऊन टाका. टेक्सटाईल मध्ये तुम्हाला जायचं आहे तर मी सांगतो, महाराष्ट्रामध्ये टेक्सटाईल हब जे असतील, एक्झाम्पल कोल्हापूर सांगतोय. आता आमचं कोल्हापूरमध्ये 3 MIDC आहेत, 3 मोठ्या MIDC आहेत, पण तिथं टेक्सटाईलचे पगार काय तो 10,000 15,000, लईतले 20,000 फ्रेशर्सला द्यायला लागलेत. मग तिथं तुम्ही जाऊन काय आहे असं म्हणत नाही मी, करू नका, तुमचं आहे. काही सर म्हणतात सर आमची सेटिंग लागल्या ऑलरेडी, आम्ही टेक्सटाईलला जाणार. मी म्हणतो बिंदास जा बाबा, तुला करायचं आहे, स्वतःचा बिझनेस आहे टेक्सटाईल मध्ये, जाऊ शकताय. पण तुम्हाला काही माहित नाही आणि तुम्ही चाललाय तर विचार करून जा. ठीक आहे. तुमचा इंटरेस्ट आहे टेक्सटाईल किंवा केमिकल मध्ये, तुम्हाला करायचं आहे, फिक्स आहे, कुठला पाथ आहे, कसं पुढे जाणार आहे, सगळं ठरवलंय, बिंदास करा, काही हरकत नाही. पण रॅन्डम उठून जाऊन त्यात बसायला लागलाय तर अवघड होईल प्लेसमेंटचं, आणि नंतर जॉबचे पण थोडेसे इश्यूज आहेतच आहे. ठीक आहे. हे तुम्हाला ब्रँचेस सांगितले की बाबा घ्यायची इच्छा असेल तर घेऊ शकता. आता तिसरा पार्ट की कुठली ब्रँच काही झालं घ्यायचं नाही तर इकडे येऊ. म्हणणार रे बाबा तू काय सांगायला लागलेस, काही झालं घ्यायचं नाही. आता ऐका, प्रोडक्शन, ऑटोमोबाईल, मॅन्युफॅक्चरिंग, ह्या 3 ब्रँचेस आहेत. ह्या तिन्ही ब्रँचेस कुणाच्या, यांचा बाप मेकॅनिकल. कारण ह्या मेकॅनिकल आहेत नाही, मेकॅनिकल मेन ब्रँच आहे यांची, आणि मेकॅनिकलच्या ह्या सब ब्रँचेस आहेत. मग मेन ब्रँच तुम्हाला मिळत असताना ह्या सब ब्रँचेसला कशाला चाललाय? नाही सर काय झालंय माहिती आहे का, मी IITत चाललोय, मला मेकॅनिकल मिळालं नाही, मग मी ऑटोमोबाईलला जातो. ठीक आहे ना, मग ठीक आहे की बाबा तुम्हाला IITत काय मेकॅनिकल मिळालं नाही, त्याच्या खाली मिळाले. पण तुम्ही अशा कॉलेजांमध्ये चाललाय हे फक्त नावं बघून तर जाऊ नका. काही नाही, प्लेसमेंटचे खूप वांदे होतील. म्हणणार सर बेस्ट प्लेसमेंट आहे. जर ऑटोमोबाईल एखाद्या कॉलेजला बेस्ट प्लेसमेंट असेल ना, तर त्या कॉलेजला मेकॅनिकलला पण त्याच्यापेक्षा चांगला असणार. कारण शेवटी मेन ब्रँच कुठली, मेकॅनिकल. त्यामुळे मेकॅनिकल घ्या, ह्या तिन्ही ब्रँचला जाऊ नका, ह्यांची मेन ब्रँच आहे मेकॅनिकल. पुढं एनर्जी, एरोस्पेस, एरोडायनामिक्स. मला तर टन्नो आणलाय पोरांनी की सर एनर्जी इंजिनिअरिंग करतो का, एनर्जीला लय मागणी येणार आहे. मी लहान असल्यापासून सांगतात की पेट्रोल संपणार आहे, डिझेल संपणार आहे, एनर्जीला पुढे जगात लय व्हॅल्यू येणार आहे.
आता 15 वर्ष 10 वर्ष होत आली आम्ही पास आउट होऊन, काय नाही आहे ह्याचा अजून. सो प्लेसमेंट खूप परत ही ब्रँच कोणाची, मेन ब्रँच मेकॅनिकलची किंवा काही प्रकारे इलेक्ट्रिकलची. जाऊ नका, इलेक्ट्रिकल मिळतंय, मेकॅनिकल मिळतंय, बिंदास तिकडे चला, ही ब्रँच घेऊ नका. हे शब्द सर एरोडायनामिक्स किंवा एरोनॉटिक्स करतो, एरोस्पेस, प्लेन वगैरे, आम्ही प्लेन बनवणाऱ्या कंपनीत जाणार. प्लेन बनवणाऱ्या कंपन्या किती आहेत? दोन, एक तर बोईंग आणि दुसरं एअरबस, दोन्ही भारताच्या बाहेरच्या कंपन्या. तुम्हाला जॉब मिळणार आहे का? हे शेवटी कुठे जातात? मेकॅनिकलच्या कंपनीमध्ये जॉबला जातात. शब्द हेवी चांगला भारी वाटतोय म्हणून ऍडमिशन घ्यायचं नसतंय. तिथं तुम्हाला प्लेसमेंट पाहिजे आणि ह्यांची प्लेसमेंट मेकॅनिकलच्या कंपन्यांमध्येच होते. आणि जर मेकॅनिकलमध्ये जर प्लेसमेंट होणार आहे तर मग मेकॅनिकलच घ्या जाऊ ना. कारण का मेकॅनिकलच्या ह्या ब्रँचेस कधी चालू झालेल्या सांगतो. आता जशा कम्प्युटरच्या ब्रँचेस सुरू झालेत ना ढीगवर, हे AI ML डेटा सायन्स वगैरे, ह्या सगळ्यांचं प्लेसमेंट कुठं होत आहे? कम्प्युटरमध्येच होत आहे, कम्प्युटर कंपनीमध्येच. ज्यावेळी मेकॅनिकलचा बूम होता 13, 14, 15, 16, 16, 17 पर्यंत ना, आज जसं कम्प्युटरला इंजिनिअरिंगला मागणी आहे ना, तशी 15-16च्या रेंजमध्ये, म्हणजे 2012 पासून एक 2017 तो 5 वर्षाचा जो पिरियड होता, मेकॅनिकल हायेस्ट लेवलला होतं. आणि तशाच मेकॅनिकलच्या जागा वाढवल्या सगळ्या कॉलेजांनी, आणि आज ती परिस्थिती काय झाली बघून घ्या. मग त्यावेळी ना ह्या ब्रँचेस आलेल्या सगळ्या डावात. प्रोडक्शन वगैरे ठीक आहे, कधीतरी जुनी होती, पण हे एरोस्पेस, एरोनॉटिक्स वगैरे ह्या सगळ्या ब्रँचेस ह्या वाढल्या आणि आता त्यांची कंडिशन खराब आहे. त्यामुळे ह्या सगळ्यांची मेन ब्रँच आहे, चला तिकडे. मेकॅट्रॉनिक्स, अबो हे तो टन्नू आणला सर, आम्ही रोबो बनवणार, रोबोटिक्स, रोबोचा जमाना येणार आहे. ही ब्रँच कुणाची आहे? मेकॅनिकल आणि इलेक्ट्रॉनिक्सची कॉम्बिनेशन आहे. बाळांनो, दोन्ही दगडावर पाय ठेवायचे नाहीत, पडणारा. तुम्हाला मेकॅट्रॉनिक्स करायचं आहे, मास्टर्सला चला. ह्यातलं तुम्हाला काहीतरी शिकायचं आहे ना, मास्टर्स, एमटेकला घ्या ऍडमिशन. गेटची परीक्षा वगैरे द्या, एमटेकला NIT, IIT किंवा COEP कुठं जाणार आहे तिथं जावा आणि तिथं मग स्पेशलायझेशन करा जर करायचंच असलं तर. बीटेक डिग्री यामध्ये घेऊ नका, प्रॉब्लेम आहे जॉबला. दुसरं मेटॅलर्जी. मग म्हणतात सर COEP मध्ये मेटॅलर्जी आहे की, मेटॅलर्जीला जॉब बघा बाहेर. COEP मधली पूर्ण ब्रँचचे प्लेसमेंट होतात का, हा पहिला प्रश्न. आणि किती पॅकेजेस मिळतात हा. जर का तुमचं प्लेसमेंट वगैरे झालं नाही, COEP मध्ये सध्या कंडिशन प्रॉब्लेम आहे मेटॅलर्जीला वगैरे, तर तुम्ही बाकीच्यांमध्ये तर तुम्ही विचारच करू नका. त्यामुळे ही पण ब्रँच मेकॅनिकलची एक सब ब्रँच आहे, मटेरियल रिलेटेड आहे, तिथं नका जाऊ. नॅनो सायन्स, हे तर सर नॅनो सायन्स, नॅनो टेक्नॉलॉजी सर लय वाढणार आहे, हे फक्त कागदांवरतीच वाढणार आहे, जॉब कुठे आहेत? नाही आहेत. मग हे काय म्हणतात सर, ते मी BSc नॅनो MSc करतो, ती वेगळे आहे. हे इंजिनिअरिंग मध्ये ब्रँचेस आणलेत नॅनो सायन्सच्या, नॅनो टेक्नॉलॉजीच्या. नका रे बाबा जाऊन इकडं, का टाप करून घ्यायला लागलाय? कुठली कंपनी नॅनो टेक्नॉलॉजी किंवा नॅनो सायन्स वाल्यांना घ्यायला लागल्या? भारतात तर कुठे जॉब आहेत पहिला बघा. तुम्ही म्हणा सर भारताच्या बाहेर आम्ही जर्मनीत वगैरे जाणार आहे, तिकडे जाणार आहे तर ती वेगळी. एक तर तिकडच्या लोकसंख्या कमी आहेत, तिकडे जॉब बऱ्यापैकी चांगले आहेत. बाहेरच्या देशात मग काय कुठला पण जॉब मिळतोय की जायचं झालं तर कुठं मोठा प्रॉब्लेम आहे? सो बेटर विचार. नंतर हे सँडविच ब्रँच आहेत ना, हे आता आपलं सँडविच करतात. सँडविच म्हणायला आपल्याला असं मध्ये ठेवतात आणि आपलं सँडविच करणार. एक्झाम्पल मेकॅट्रॉनिक्स, ना मेकॅनिकल आहे ना इलेक्ट्रॉनिक्स आहे, मध्येच कुठेतरी अडकवलंय. आता काय इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्प्युटर सायन्स, अबे हे एक तर कम्प्युटर सायन्सला जाऊया ना तर इलेक्ट्रॉनिक्सला जाऊया ना, हे काय ब्रँच काढलायचा? कॉलेज काय पण मिक्स करताय, मागं पुढं काय पण लावताय, मिक्स करताय आणि मुलांना मग सांगतात ही ब्रँच आहे ना दोन्ही ब्रँचचं नॉलेज देणार, म्हणजे तुम्ही दोन्ही कंपन्यांमध्ये प्लेस होणार. तसं नाही आहे रे बाबांनो, ते फक्त काढायचे म्हणून काढल्यात. आणखीन 1-2 वर्षापासून काय बायोलॉजीच्या ब्रँचेस आल्या. बायोलॉजी म्हणजे ऍग्रिकल्चर टेक्नॉलॉजी, ऍग्रिकल्चर इंजिनिअरिंग. बेस्ट वे ऍग्रिकल्चरला जावा. जिथं जिथं बायोलॉजीच्या ज्या ब्रँचेस आहेत ना इंजिनिअरिंगच्या, त्यांनी बायोला का, मला पाहिजे प्लेसमेंट. आणि ज्या कॉलेजांनी ह्या ब्रँचेस काढल्यात ना, फक्त बायोच्या मुलांना डावात घ्यायला काढले. कारण का, इंजिनिअरिंगची तर झाली, ज्यांचा बायो त्यांची पण ऍडमिशन मिळू द्यात, कॉलेजला पैसाच पैसा, नुसता छापायचाच आहे. मग तिथं ना ह्या ब्रँचेस आल्या. करायचं आहे चांगल्या ऍग्रिकल्चर कॉलेजेस ज्या आहेत, जिथं प्लेसमेंट वगैरे आहे तिथं जावा. इंजिनिअरिंग मध्ये केला प्रॉब्लेम आहे, प्लेसमेंट कुठं आहेत जाऊन चेक तरी करा. त्यामुळे ह्या ब्रँचेस आहेत ना आहेत, अजून खूप अशा ब्रँचेस आहेत. एक्झाम्पल वेल्डिंग इंजिनिअरिंग. अरे वेल्डिंग करून कुठं जाणार आहेस बाबा? प्लेसमेंट मला पाहिजे, हा माझा मेन टार्गेट. कॅडकॅम, आता ह्या कमी झाल्या सोडा, कॅडकॅम वगैरे ब्रँचेस होत्या, हे सगळं एमटेकला करा ह्या ब्रँचेस. स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग सिव्हिलचा एक पार्ट आहे, कशाला करताय? सिव्हिलच करूया ना. ज्यावेळी तुम्ही इंजिनिअरिंग बीटेक करत असताय त्यावेळी मेन ब्रँचेस मधून करा, ह्या ब्रँचेस करूच नका. क्लिअर सांगतोय, पश्चाताप होणार. ठीक आहे का?
म्हणणार सर आमचा दादा ऑटोमोबाईल करून चांगल्या मर्सिडीज मध्ये जॉबला लागला मग तोच दादा ना मेकॅनिकल मधनं पण लागलाच असता ना, का लागला नसता त्याच कॉलेजमध्ये? असं स्पेशल फक्त ऑटोमोबाईलची ब्रँच खूप कमी ठिकाणी आहे. त्यामुळे ह्या ब्रँचेसला जाऊ नका. ह्या बऱ्याच ब्रँचेस सब ब्रँचेस आहेत, त्याच्यापेक्षा कोर ब्रँचेस घ्या. ठीक आहे, चला, थँक्यू.